अतिशय आनंद होतोय की आज 500 वर्षानंतर रामराज्य अवतरलंय। या भारत नव्हे संपूर्ण जगामध्ये आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यात येईल। आम्हाला अभिमान आहे की ठाणे शहराला आमचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट आमदार आदरणीय केळकर साहेब हे स्वतः कारसेवक होते आणि त्यांनी स्वतः कारसेवा करून आज ह्या 33 वर्षानंतर या आमदारकीच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली। आम्हाला अभिमान आहे की असे नेतृत्व आज आम्हाला लाभलेलं आहे आणि आज ह्या क्षणामध्ये संपूर्ण जगभर दिवाळी साजरी होते आणि ही दिवाळी साजरी ठाण्यामध्येही जल्लोषात साजरी होत आहे। खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे। जय श्रीराम। जी प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि त्या क्षणापासून या ठिकाणी 80 लढाया लढल्या होत्या, 80 फुगे सोडण्यात आले। श्रीरामाचं पेढ्यावर त्या ठिकाणी नाव टाकून पेढे वाटण्याची सुरुवात झाली आहे आणि सगळं वातावरण जे आहे ते राममय आहे। ठाणेकरांच्या माध्यमातून देखील अनेक कारसेवक गेले होते आणि आज प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जो आहे तो सगळ्यांनी अनुभवला आहे आणि हा आनंद जो आहे तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे, कारण की हा आमचा अस्मितेचा आहे, आमच्या स्वाभिमानाचा आहे। ही श्रीरामाच्या पूजेबरोबर राष्ट्राची पूजा आहे आणि त्याच्यामुळे रामराज्य तर सुरू झालेलं आहे। प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होऊन पुन्हा एकदा हे रामराज्य जे आहे ते देशाच्या पलीकडे 7 समुद्रापलीकडे विश्वामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पोचणार आहे आणि खऱ्या अर्थाने रामभक्तांचा आनंद जो आहे तो गगनात मावेसारखा झालेला आहे। कारसेवकांचा आनंद तर त्याच्याही पेक्षा द्विगुणित आहे आणि 500 वर्षाच्या तपस्येच्या नंतर आज हा एक ऐतिहासिक क्षण बघायला मिळतो आहे। एक 6 डिसेंबरचा होता आणि हा आजचा होता। हे दोन्ही क्षण पुढची हजारो वर्ष जी आहे ती इतिहासामध्ये लिहिली जाणार आहे। साहेब, आपण स्वतः त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणचा एक अनुभव देखील आहे आपला आणि आजचा दिवस कसा बघता? त्या दिवसाकडे कसं? त्या दिवशी याच वेळेला 6 डिसेंबरला याच वेळेला पहिला ढाचा पडला आणि तो पहिला ढाचा पडल्यानंतर रामभक्त कारसेवकांनी आनंद व्यक्त केला। मग दुसरा ढाचा 2:30 वाजता पडला, तिसरा 4:30 वाजता पडला आणि त्याच्यामुळे तो दिवस देखील तेवढाच ऐतिहासिक आहे आणि त्याही वेळेला आनंद झाला होता आणि त्याही वेळेला अयोध्या नगरीमध्ये प्रत्येक घरासमोर दीप लावण्यात आले होते आणि आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी भव्य दिव्य हजारो वर्ष टिकेल असं राममंदिर आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। हे देखील मंदिर जे आहे ते हजारो वर्ष राहील।